अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी या ठिकाणी विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली आहे। विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी श्रीगोंदा येथे वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीला सदिच्छा भेट देत वृद्धेश्वर मल्टीस्टेट सोसायटीच्या हॉलमधील गणरायाची आरती केली। यावेळी आमदार विक्रम पाचपुते देखील उपस्थित होते। तर विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी बोलताना राजकीय भाष्य टाळत गणेशोत्सवाच्या श्रीगोंदेकरांना शुभेच्छा देत यंदा पिकाचं थोडंफार नुकसान वगळता पाऊस समाधानकारक झाल्यानं जिल्ह्यात आणि राज्यात आनंदाचं वातावरण आहे। सर्वांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण गणरायाचरणी प्रार्थना केली असं सांगून वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी संस्थापक चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांच्याशी असलेला स्नेहबंधनाचा उल्लेख करत येथे वाडगे यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याचं सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या। तर वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी संस्थापक चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांनी यावेळी विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचं स्वागत केलं। वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी चेअरमन सायली वाडगे, चैतन्य बाजार समिती शुभम वाडगे, सोसायटी अधिकारी कर्मचारी तसेच माजी उपनगराध्यक्ष अशोक खिनके, बापू गोरे, इंजिनियर सुधाकर वांढेकर, ईश्वर जंजिरे, ज्ञानेश्वर कुंभार यांच्यासह नागरिक उपस्थित होते। राम शिंदे यांनी चैतन्य उद्योग समूहाच्या कार्यालयाला भेट दिली। यावेळी वाडगे कुटुंबीय उपस्थित होते। गणेश उत्सवाच्या निमित्तानं श्रीगोंदा येथे वाडगे भाऊसाहेबांच्या वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट बँकेला भेट दिली आणि त्यांच्या गणपतीची आरती केली। एकूणच संपूर्ण जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि देशात गणेश उत्सव अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा होत असताना आणि शेवटी यावर्षी जी शेतकऱ्याची खऱ्या अर्थाने अडचण असती ती या गणेश उत्सवाच्या निमित्तानं यावर्षी कुठलीही दुष्काळाची अडचण आली नाही। पाऊस भरपूर आहे, फक्त थोडंफार पिकाचं नुकसान झालेलं आहे। अशा स्थितीमध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि इथे भेट दिली असताना माझ्यासमवेत आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार देखील पाचपुते साहेब माझ्याबरोबर उपस्थित आहेत। सर्वच तरुण कार्यकर्ते आणि विशेष करून वाडगे भाऊसाहेबांचे मित्रमंडळी इथे उपस्थित आहेत। म्हणून मी श्रीगोंदा शहर आणि श्रीगोंद्याच्या सर्व तालुक्यातील जनतेला या गणेश उत्सवाच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि गणरायाच्या चरणी नतमस्तक होत असताना ज्या आपल्या मनोकामना मनामध्ये धराल त्या पूर्ण व्हाव्यात अशाही मी गणेशाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा गणेश उत्सवाच्या निमित्तानं तालुक्यातील जनतेला मनपूर्वक शुभेच्छा। प्रतिनिधी मुश्ताक पठाण, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहिल्यानगर।